पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्रातर्फे नुकताच या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी लिस्ट लागली आहे। आणि जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी लिस्ट लागली तर तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 7वी मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, कारण की जे 6वी लिस्ट लागली तर 6व्या लिस्टमध्ये भरपूर विद्यार्थी एक मार्काने या ठिकाणी कटले, 2-2 मार्काने कटले, 3-3 मार्काने कटले, 4-4 मार्काने या ठिकाणी कटलेले आहे, लक्षात ठेवा। आणि काही विद्यार्थी मित्रांनो पॉईंटने या ठिकाणी कटलेले आहे। आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांचे अशी सुद्धा वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत ही निघणार आहे, असे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। कारण की भरपूर विद्यार्थ्यांनी ह्या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो चांगल्या डिव्हिजन मध्ये फॉर्म भरला नव्हता आणि काही विद्यार्थ्यांचा सिलेक्शन होऊन सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांनी जॉइनिंग केलं नाही, कारण की नक्सल एरिया भेटला होता म्हणून। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 7वी लिस्ट लागणार आहे, तर हे कधीपर्यंत लागणार आहे याबद्दल आपण बोलणार आहे। त्याचबरोबर 70% 80% वाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे का याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नुकतीच या ठिकाणी 6वी लिस्ट लागलेली आहे। आणि याच्या अगोदर जर आपण पाहिलं इथून 1-2 वर्ष अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो 7-7 8-8 मेरिट लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे। आता जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी लिस्ट लागली होती आणि 6वी लिस्ट लागायच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं होतं की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी जी लिस्ट लागणार आहे हे 30 जुलै पर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे, 30 जुलै 2025 पर्यंत। आणि ते त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 30 जुलै 2025 ला 6वी लिस्ट त्या ठिकाणी लागली होती पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची। तर 6व्या लिस्ट मध्ये जे टोटल विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय महाराष्ट्रातल्या, तर 209 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 6व्या लिस्ट मध्ये लागलेलं आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख होती 6व्या लिस्टची तर 14 ऑगस्ट 2025 हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 6व्या लिस्ट मेरिट लिस्टच्या या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख होती। तर तारीख या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची गेलेली आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 7वी लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे याबद्दल। तर याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर याच्या अगोदर जे भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना जास्त पर्सेंटेज टाकलेले आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की आपल्याला आपल्या मोबाईलमधूनच फॉर्म भरता येते पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा। भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपलं लिस्टमध्ये नाव येते का हे पाहण्यासाठी विद्यार्थी स्वतःवरून जास्त पर्सेंटेज टाकते। आणि त्याचबरोबर जे काही विद्यार्थी स्वतःवरून पैसे देऊन सुद्धा या ठिकाणी मार्कशीट बनवते, तर हा काही फर्जीवाळा त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो सापडते, लक्षात ठेवा। तर आता जे मागच्या वेळेस जे 6वी लिस्ट लागली तर त्यावेळेस जे पूर्ण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नव्हतं, तर जवळपास 309 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं जवळपास 5व्या लिस्टमध्ये। तर त्यामध्ये जे भरपूर विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नव्हतं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर केलं नाही तर त्या जागा त्या ठिकाणी खाली राहते, लक्षात ठेवा, आणि त्या ठिकाणी भरावं लागते, लक्षात ठेवा। तर आताच्या कंडिशनला जर पाहिलं आपण तर 209 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख होती ही 14 ऑगस्ट होती, ठीक आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांनी जे डॉक्युमेंट या ठिकाणी केलेलं आहे आणि काही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट या ठिकाणी केलं नाही आहे। तर ही जी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी लिस्ट लागली होती, तर यामध्ये जर समजा पूर्ण विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी केलं असेल 209 विद्यार्थ्यांनी, तर जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 7वी लिस्ट येणार नाही, लक्षात ठेवा। तर आताच मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। आणि ही जी लिस्ट लागली आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी लिस्ट, त्यामध्ये जर भरपूर विद्यार्थ्यांनी त्या लिस्टमध्ये फर्जीवाळा केला असेल, फर्जीवाळा केला तर भरपूर विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी त्या ठिकाणी जात नाही, कारण की त्या ठिकाणी जर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले तर त्या ठिकाणी ते सापडणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे आणि कारवाई सुद्धा विद्यार्थ्यावर होत आहे। तर भरपूर विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जात नाही, ज्यांनी स्वतःवरून जास्त पर्सेंटेज टाकले असेल किंवा मार्कशीट जर समजा पैसे देऊन त्या ठिकाणी बनवली असेल तर ते विद्यार्थी त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जात नाही, लक्षात ठेवा। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले नाही तर मग जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी
जागा त्या ठिकाणी खाली राहते आणि 7वी लिस्ट त्या ठिकाणी लागते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर खऱ्या अर्थाने जे पण 209 विद्यार्थ्यांचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं असेल, यापैकी जर समजा पूर्णच विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं असेल तर लिस्ट या ठिकाणी लागणार नाही, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मुलांनी केलं नसेल अर्ध्या विद्यार्थ्यांनी तर नक्की या ठिकाणी 7वी लिस्ट या ठिकाणी लागणार आहे. तर 7वी लिस्ट या ठिकाणी कधीपर्यंत लागू शकते अंदाज या ठिकाणी तुम्हाला सांगून देतो. तर 20 ऑगस्ट 2025 पर्यंत पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची 7वी लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. जर समजा या ठिकाणी जागा खाली असेल तर मुलांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नसेल तर, ठीक आहे, अन्यथा या ठिकाणी नाही लागू शकत, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची जर समजा 7वी लिस्ट लागली तर त्यामध्ये जे भरपूर विद्यार्थ्यांना त्यामध्ये चान्स भेटणार आहे, कारण लास्ट लिस्ट राहते तर त्यामध्ये जो कडाबा हा कमी या ठिकाणी जात असतो, एक लक्षात ठेवा. तर त्यामध्ये 70% 80% विद्यार्थ्यांचं सुद्धा तुम्हाला लिस्टमध्ये पाहायला भेटणार आहे नाव. तर OBC कॅटेगरीचे सुद्धा विद्यार्थी असू शकते, SC कॅटेगरीचे सुद्धा विद्यार्थी असू शकते, ST कॅटेगरीचे सुद्धा विद्यार्थी असू शकते, PWD कॅटेगरीचे सुद्धा विद्यार्थी असू शकते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि भरपूर विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल, कारण की भरपूर विद्यार्थी जे आतुरतेने या ठिकाणी वाट पाहतात, कारण की जे 2025 ला जे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची भरती आली होती जानेवारी महिन्यामध्ये, तर ते जवळपास 21,000 जागांसाठी आली होती, आणि त्यामध्ये जे भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना त्या ठिकाणी चुका केल्या, कारण की काही विद्यार्थ्यांनी जे चांगले डिव्हिजन त्या ठिकाणी सिलेक्ट केले, कारण की भरपूर विद्यार्थ्यांनी असे डिव्हिजन त्या ठिकाणी टाकले की ज्या ठिकाणी जास्त कट ऑफ जातो, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा ठिकाणी मुलांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलाय तर तो त्यांचा डिव्हिजन त्या ठिकाणी चुकलेला आहे. आणि काही विद्यार्थी असे सुद्धा आहे की चंद्रपूर डिव्हिजनमध्ये सिलेक्शन झालं होतं पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकमध्ये, तर त्यांनी त्या ठिकाणी जॉईनिंग केलं नाही. जॉईनिंग करून नाही केलं कारण की नक्षल एरिया येते, नक्षलग्रस्त एरिया असल्यामुळे भरपूर मुलांनी त्या ठिकाणी जॉईनिंग केलं नाही, एक लक्षात ठेवा. ज्या मुलांचं लिस्टमध्ये नाव होतं, सिलेक्शन झालं होतं, त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जॉईन केलं नाही कारण की ते नक्षल एरिया होता म्हणून. तर असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर नवीन भरती कोणत्या तारखेपर्यंत या ठिकाणी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची निघणार आहे. तर आताच मी तुम्हाला सांगून देतो, पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची नवीन भरती निघणार आहे, आणि जवळपास ते 25,000 जागांसाठी ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि शिक्षण 10वी पास लागते महाराष्ट्रातील, आपण कोणत्याही जिल्ह्यातले असेल तर मुलींना फॉर्म भरता येते. आणि पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये पेपर नसते, डायरेक्ट आपल्या यामध्ये सिलेक्शन होते 10वीच्या पर्सेंटेजवर, आणि पगार सुद्धा यामध्ये 12,000 ते 29,000 पर्यंत पगार यामध्ये पाहायला भेटते. तर नवीन भरती कधी निघणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची, तर आपली जे नवीन भरती निघणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची, तर ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे. जवळपास 25 ते 31 ऑगस्ट पर्यंत पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची नवीन भरती या ठिकाणी निघण्याची दाट शक्यता आहे, कारण की IT 2.0 या ठिकाणी सॉफ्टवेअर अपडेट या ठिकाणी होत आहे. सॉफ्टवेअर अपडेट त्या ठिकाणी होत आहे, त्यामुळे जे डाक सेवकमध्ये जेवढे पण कामकाज आहे त्यामध्ये जे देरी त्या ठिकाणी होत आहे, लेट त्या ठिकाणी सामान या ठिकाणी पार्सल वगैरे पोहोचत आहे. तर सध्याच्या कंडिशनला पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकमध्ये IT 2.0 सॉफ्टवेअर अपडेटिंगचं त्या ठिकाणी काम चालू आहे, आणि त्या सॉफ्टवेअर अपडेटिंगमध्ये ज्या विद्यार्थी नवीन आहे GDSचे तर त्यांना त्यामध्ये ट्रेनिंग दिलं जाणार आहे. आणि त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी रूल 3 ट्रान्सफर या ठिकाणी ओपन होणार आहे, आणि रूल 3 ट्रान्सफर या ठिकाणी ओपन झाल्यानंतर न्यू वॅकन्सी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत या ठिकाणी रूल 3 ट्रान्सफर या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि IT 2.0 सॉफ्टवेअर या ठिकाणी अपडेट त्या ठिकाणी करण्यात आलं आहे, कारण की भरपूर त्या ठिकाणी म्हणजे जे सिस्टम आहे एकदम जे या ठिकाणी धीमं या ठिकाणी चालत आहे, एक लक्षात ठेवा. तर IT 2.0 सॉफ्टवेअर या ठिकाणी अपडेट होत आहे, आणि त्याचबरोबर रूल 3 ट्रान्सफर या ठिकाणी येणार आहे. तर ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत ते येणार आहे, आणि न्यू वॅकन्सी सुद्धा या ठिकाणी ऑगस्टच्या एंडिंगला तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर संयम आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे. तर ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत नवीन भरती या ठिकाणी निघणार आहे. तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय